माझं नाव लता गोपाळराव केंद्रे. मी लोहा तालुक्यात शिक्षिका आहे. केंद्रे मॅडम पण होते लातूरच्या. हां, लोहा तालुक्यात शिक्षिका आहे. आणि मला 2019ला अटॅक आला. माझी छाती दुखू लागली आणि अटॅक आल्यामुळं मी प्रथम लोह्याच्या दवाखान्यात गेले आणि नंतर मला नांदेडला भगवतीमध्ये ॲडमिट केलं. मग ॲडमिट केल्यानंतर त्या ठिकाणी माझे तपासल्यानंतर 70चा 29-30चे 3 असे 3 ब्लॉकेज निघाले. आणि त्याच्यामुळं मला हैदराबादला केअर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि तिथं माझं अँजिओप्लास्टिक झालं. 70च्या ब्लॉकचं अँजिओप्लास्टिक झालं आणि ते 30-30चे आहेत तसेच. मग नंतर मला माझी दर 1 महिन्यानंतर तिथं तपासणी झाली. चांगले रिपोर्ट वगैरे येऊ लागले. मग नंतर 3 महिन्याला दिलं. 3 महिन्यानंतर आम्ही दर 3 महिन्याला जायचं हैदराबादला. आणि तिथं म्हणजे तोपर्यंत काही त्रास झाला नाही. पण ह्या 10-15 दिवसाखाली मला बराच त्रास होऊ लागला. छातीमध्ये आणि पाठीमध्ये खूप दुखायला लागलं. त्रास होऊ लागल्यानं परत आम्ही हैदराबादला चेकअपला गेलो. त्या ठिकाणी रक्त सगळ्या टेस्ट केल्या. टुडे इको हां सर्व टेस्ट केल्यानंतर डॉक्टर म्हणले वरून काहीच दिसत नाही, तुमचं परत तुम्हाला अँजिओग्राफी करावी लागेल. मग 10-15 दिवसामध्ये केली म्हणजे अँजिओग्राफी करावंच लागेल म्हणे. 10-15 दिवस 1 महिन्याच्या आत तरी निदान करावं लागेल. मग आम्ही परत आमच्या गावाकडं आलोत. मग आम्ही माधवबागचं थोडंसं म्हणजे ऐकून होतं. माझ्या भावाला पण माधवबागमध्ये आणलं होतं, पण नांदेडच्या शाखेमध्ये नेलेलं होतं. मग नंतर आमच्या शेजारचे पण एक मिसाळ म्हणायचे आहेत, तर त्या मुलाने त्या मिसाळच्या मुलांनी सांगितलं चांगला रिझल्ट आहे माधवबागचा आणि तुम्ही जा. ठीक आहे म्हणलं. मग त्या माधवबागमध्ये आम्ही थोडंसं ते AIG दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट होती हैदराबादला, ती थोडी बंद केली. म्हणजे बंद म्हणजे अशी नाही, परंतु आता इथला तरी अनुभव घ्यावा, स्वतः अनुभव घ्यावा म्हणून आम्ही थोडं माधवबागकडे इथं आलोत. आणि आम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी रिझल्ट वाटत आहे. मोजकंच म्हणजे आहाराविषयी ज्ञान झालं. आणि आम्ही फिरत होतो, व्यायामही थोडा करत होतो, पण वेळेच्या अभावी थोडं टाळत होतो. आता ह्या कोरोनापासून थोडंसं आमचं योगा वगैरे नव्हत्या, परंतु इथं आल्यामुळं त्याला उजाळा मिळाला आम्हाला. माधवबागमध्ये आल्यामुळं आम्हाला ह्या सगळ्या डॉक्टरची टीम वगैरे, कामगारांची टीम, या पंचक्रम करतात त्या ठिकाणची टीम अतिशय उत्तम वाटली मला. चांगल्या प्रकारे हे कार्यरत आहेत लोक. आणि हे खाण्याची वगैरे पद्धत आता डॉक्टरनं सांगितलं म्हणून नाही, आपल्या म्हणजे त्यांना आपल्या जीवासाठी, आपल्या स्वतःच्या ह्याच्यासाठी त्यांनी आपल्याला म्हणजे स्वतः कसं प्रेरित होऊन आपलं स्वतःचं कार्य स्वतः कसं करायचं म्हणून आम्ही ह्या ठिकाणी मी चांगल्या प्रकारे प्रेरित होऊन आता गेल्यानंतरसुद्धा माधवबागचे जे नियम आहेत, जे डॉक्टरनं सांगितलेले नियम आहेत ते पाळून पुढील आता प्रक्रियेला गावाकडे गेल्यानंतर सुरुवात करणार आहे. एकंदरीत हा अनुभव अतिशय चांगल्या प्रकारे मला आलेला आहे.